नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा M1 मधला आपल्याकडे एक लेसन आहे मॅट्रायसेस. बघा यातले एक सम आहे आपल्याला. A इज इक्वल टू रो मध्ये बघा 3 2, सेकंड रो 1 1, थर्ड रो 0 4. B मध्ये बघा रो मध्ये -1 1, सेकंड रो मध्ये 3 2 आणि थर्ड रो मध्ये 4 and 2. बघा तुम्हाला हे एक्झाम्पल जे आहे ते व्हेरीफाईड करायचं आहे. A + B इज इक्वल टू B + A. बघा एक 4 मार्कचं एक्झाम्पल आहे. बघा A + B अगोदर लिहून घ्या A + B. बघा त्यानंतर हा A चा ब्रॅकेट लिहा 3 2 1 -1 0 4 प्लस बघा B चा लिहा -1 -1 3 2 4 2. बघा A + B च्या व्हॅल्यू बघा प्लस तुम्हाला करायचं लक्षात घ्या 3 प्लस मायनस. बघा हे मायनस होतं. ओरली जर जमत नसेल तर कॅल्क्युलेटर वरती करा. म्हणजे इथे बघा 3 -1 2, इथे बघा 2 -1 1, इथे बघा 1 + 3 4, इथे -1 + 2 1 0 + 4 4 आणि इथे बघा 4 + 2 6. बघा हा अशा पद्धतीने तुमच्याकडे A + B इथं आलेला आहे. त्यानंतर बघा B + A. बघा आता B चा ब्रॅकेट अगोदर घ्या -1 -1 3 2 4 2 प्लस त्यानंतर A चा 3 2 1 -1 0 4. बघा याच्यामध्ये सुद्धा प्लसचा साइन आहे. B + A इथे लक्ष द्या व्यवस्थित. बघा -1 + 3 2, इथे बघा -1 + 2 1, इथे बघा 3 + 1 4, इथे 2 - 1 1 4 + 0 4 and 2 + 4 6. बघा याला म्हणा 2 नंबर. नीट चेक करा दोन्ही व्हॅल्यूज सेम आहे का. बघा इथे 2 1 4 1 4 6. Therefore A + B is equal to B + A. बघा हे अशा पद्धतीने हे व्हेरीफाईड झाले. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड A. एक्झाम्पल बघा 2A + 3 ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलाय रो मध्ये बघा 1 3, सेकंड रो मध्ये 2 5 इज इक्वल टू 5 7 6 3. बघा असा एक मॅट्रिक्स फॉर्म आहे. अगोदर काय करा एक्झाम्पल लिहून घ्या 2A + 3 ब्रॅकेट 1 3 2 5 इज इक्वल टू 5 7 6 3. बघा ऍज इट इज आपण लिहून घेतलं. त्यानंतर पुढची स्टेप बघा 2A+ हा जो 3 आहे 3 ने या सर्व नंबरला मल्टिपल करून घ्या. बघा 3 1 3 3 3 9 3 2 6 3 5 15 is equal to 5 7 6 3. बघा पुढे 2A is equal to 5 7 6 3. बघा हा प्लस मधला ब्रॅकेट आहे. इकडे जाताना काय होईल मायनस मध्ये 3 9 6 15. बघा पुढे 2A is equal to इथे बघा 5 - 3 5 - 3 2, इथे बघा 7 - 9 -2, त्यानंतर बघा 6 - 6 0, इथे बघा 3 - 15 म्हणजे -12. बट तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे A फाइंड आउट करायचा आहे. इथे तुमच्याकडे 2 आहे. हा 2 काय करू आपण सर्वांना डिवाइड बाय 2 देऊन टाकूया. म्हणजे लक्षात घ्या A इज इक्वल टू बघा इथे 2 डिवाइड बाय 2, इथे बघा -2 डिवाइड बाय 2, इथे बघा 0 डिवाइड बाय 2 आणि इथे -12 डिवाइड बाय 2. बघा आपला A फाइंड आउट होतोय 2/2 1, इथे -1 2/0 0 2 6 12 मायनस असल्यामुळे हा -6.
बघा अशा पद्धतीने आपण ए इथे फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा ए इज इक्वल टू बघा रो मध्ये तुम्हाला दिलाय 3 4, सेकंड रो मध्ये 4 7 आहे. बी इज इक्वल टू बघा फर्स्ट रो 1 3 आणि सेकंड रो 4 6. बघा फाइंड आउट करायचंय 2a + 3b - 4i. आता लक्षात घ्या तुम्हाला ही इक्वेशन त्यांनी दिले 2a + 3b - 4i. बघा 2a + 3b - 4i. I means identity matrix. बघा इथे 2 as it is. a ची व्हॅल्यू बघा 2 3 4 7 प्लस 3 as it is. बघा b ची व्हॅल्यू 1 3 4 6. त्यानंतर बघा -4. i मध्ये बघा आयडेंटिटी 1 0 0 1. अशा पद्धतीने हा आयडेंटिटी मॅट्रिक्स बघा 2/2 च्या साठी आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 असतो आणि 3/3 साठी आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 and 0 0 1 अशा याच्यात असतो. बघा 2/2 चा असल्यामुळे आयडेंटिटी मॅट्रिक्स हे आपल्याकडे 1 0 0 1. बघा इथल्या 2 ने लगेच आतमध्ये मल्टिपल करायला सुरुवात करा. 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 7 जार 14. त्यानंतर बघा प्लस 3 1 जार 3, 3 3 जार 9, 3 4 जार 12, 3 6 जार 18. त्यानंतर बघा मायनस इथे बघा 4 1 जार 4, 4 0 जार 0, 4 0 जार 0, 4 1 जार 4. बघा आता इथे कॅल्क्युलेशन वन टाइम मध्ये आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा 4 + 3 7, 7 - 4, 7 - 4 3. आलं लक्षात. इथे बघा आता सेकंड मध्ये 6, 6 + 9 किती झाले 6 + 9 15, 15 - 0 15. त्यानंतर बघा इथे 8, 8 + 12 बघा इथे 8 + 12 20, 20 - 0 20. इथे बघा 14 + 18 - 4 बघा 14 + 18 - 4, 14 + 18 - 4. बघा याचं कॅल्क्युलेशन आलं आपल्याकडे 28. आलं लक्षात. बघा अशा पद्धतीने आपण 2a + 3b - 4i ही व्हॅल्यू आपण इथे काय केली फाइंड आउट केली. नेक्स्ट एक्झाम्पल बघा a इज इक्वल टू पहिल्या रो मध्ये बघा 5 3, सेकंड रो मध्ये -1 and 1. b मध्ये बघा पहिला रो आहे आपल्याकडे 2 -1, सेकंड रो आहे 3 and 2. बघा फाइंड आउट करायचंय तुम्हाला 2a - 3b लिहून घ्या 2a - 3b. बघा 2 as it is. a ची व्हॅल्यू 5 3 -1 1. त्यानंतर बघा -3, b ची व्हॅल्यू 2 -1 3 2. इथे बघा 2 5 जार या 2 ने मल्टिपल करा 2 5 जार 10, 2 3 जार 6, 2 * -1 -2, 2 1 जार 2. बघा इथे मायनस इथे 3 ने मल्टिपल करा 3 2 जार 6, 3 * -1 -3, 3 3 जार 9, 3 2 जार 6. बघा अशा पद्धतीने आपण हे केले. त्यानंतरची स्टेप बघा फायनल स्टेप बघा 10 - 6 झाला तो 4. इथे बघा 6 मायनस आहे मायनस प्लस म्हणजे 6 + 3 9. त्यानंतर बघा -2 -9 -2 -9 प्लस आणि आन्सरला जे काही साइन द्यायचे ते ग्रेटर नंबरचं द्या. मायनस प्लस करा म्हणजे 2 + 9 11 आणि ग्रेटर नंबर साइन -11. त्यानंतर बघा 2 - 6 -4. बघा अशा पद्धतीने आपण 2a - 3b हा इथे आपण फाइंड आउट केलेला आहे.